लातूरमध्ये आज महाघोटाळ्या विरोधात धरणे आंदोलन, 50 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप. लातूर, खंडापूर तालुका जिल्हा लातूर येथील उत्सव संतांचा कुंभमेळा, वारकऱ्यांचा आणि पादुका दर्शन सोहळा या कार्यक्रमाच्या जमा खर्चात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून लातूर येथील ऐतिहासिक गांधी चौक येथे भव्य धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील, खंडापूरकर बाबा, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत खंडापूर येथे मोठ्या उत्साहात संत कुंभमेळा आणि पादुका दर्शन सोहळा संपन्न झाला होता आणि या सोहळ्यासाठी मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील जनतेनं धान्य आणि आर्थिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या होत्या. या सोहळ्याची तयारी मागील 3 महिन्यांपासून सुरू होती. 50 कोटींच्या गैरव्यवहाराचा संशय मिळालेल्या माहितीनुसार सोहळा संपवून जवळपास 2.5 महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप या सोहळ्याचा अधिकृत हिशोब जाहीर करण्यात आलेला नाही. आंदोलकांचा आरोप आहे की काल्याच्या दिवशी तोतिया, भामटा, किशोर जाधव, शिवणीकर या भोंदू महाराजांनी केवळ 1,18,00,000चा खोटा हिशोब सादर केला. त्यानंतर पावती पुस्तकांचे पैसे, दानपेटीतील रोख रक्कम, धान्य, इतर वस्तू, विकून आलेला पैसा तसेच विविध आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांनी दिलेल्या निधीचा कोणताही हिशोब देण्यात आलेला नव्हता. हा सर्व गोळा झालेला आकडा जवळपास 50 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. दोषींना अटक करण्याची मागणी खंडापूरच्या या पवित्र सोहळ्यातील आयोजक आणि तोतिया, भामटा, किशोर जाधव, शिवणीकर यांनी वारकऱ्यांच्या पैशांचा अपहार केला आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रदीप पाटील, खंडापूरकर बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. त्या तोतिया, किशोर, शिवणीकर भोंदूच्या फोटोला चपलांचा हार घालून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे लातूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आणि या आंदोलनाला लातूर जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.